गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात पायाभूत सोयी सुविधांवर ताण पडू लागल्याचं चित्र असून ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा भागात पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. लोकसंख्येच्या मानानं शहराला होणारा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असून त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासन आता पुन्हा मुंबई महापालिकेकडे 50 आणि MIDCकडे 50 असे एकूण 100 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली आहे. ठाणे शहराच्या एका बाजूला खाडी किनारा तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि मुंबईला खेटूनच असलेलं हे शहर आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात घरांचे दर कमी आहेत. ठाणे शहराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. शहरात मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. शहरात मेट्रो तसंच रस्ते प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या सर्वांमुळे गेल्या काही वर्षात ठाणे शहरातील घरांची मागणी वाढली असून यातून शहरात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामही उभी राहिली आहेत. मोठे गृहप्रकल्प आणि बेकायदा बांधकामांमुळे शहराचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे. पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांवर ताण पडून त्या अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे. यामध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येते. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लिटर असा एकूण 590 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराला दररोज होतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत असून शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळत आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील अनेक संकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागते. तसंच कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरात काही ठिकाणी पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी पालिकेनं आता वाढीव पाणी मिळवण्यासाठी पावलं उचलली आहेत. ठाण्यात पहिल्यांदाच होणार गोदा आरती, नाशिकचे पुरोहित करणार विधी. गोदावरी नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असं स्थान आहे. नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठं आकर्षण असते. या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचं जतन करण्याचा संदेश दिला जातो. त्याच धर्तीवर ठाण्यातही हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या माध्यमातून गेली तब्बल 25 वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा या स्वागत यात्रेचं हे 26वं वर्ष साजरं केलं जाणार आहे. या निमित्ताने दरवर्षी गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधीपासूनच शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. या दिवशी तलाव परिसरात हजारो दिव्यांची आरास करण्यात येत आहे. तसंच मासुंदा तलावाच्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. या दीपोत्सवाचं आणि आरतीचं दर्शन घेण्यासाठी ठाणे शहरासह आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे हा सोहळा ठाणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये यंदा विशेष आकर्षण म्हणून ठाण्यात पहिल्यांदाच गोदा आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या आरतीचं आयोजन करण्यात आलं असून ठाणेकरांना या धार्मिक परंपरेची ओळख व्हावी आणि कुंभमेळ्याबाबत जनजागृती व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. ही भव्य गोदा आरती येत्या रविवारी म्हणजेच 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पाचपाकाडी येथील कचराळी तलाव परिसरात पार पडेल. यावेळी पारंपरिक पद्धतीनं मंत्रोपचार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह आरती केली जाणार आहे. या आरतीसाठी विशेषतः नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात येणार असून नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गोदा आरती केली जाते त्याच पद्धतीनं हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं तलाव परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून दीपमाळ, आरतीचे दिवे आणि मंत्रोच्चारांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून जाईल. ठाणेकरांना नाशिकला न जाता नाशिकच्या गोदा आरतीचा अनुभव आपल्या शहरातच घेता यावा यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांवर जाणवू लागला असून त्याचा फटका पोळी भाजी विक्रेत्यांनाही बसू लागलाय. एका बाजूला गॅस सिलेंडरची टंचाई तर दुसऱ्या बाजूला वाढलेले दर यामुळे छोटे उद्योजक मोठ्या अडचणीत सापडलेत. याचा परिणाम ग्राहकांवरही होत असल्याचं चित्र आहे. ठाण्यातील खोपट परिसरात असलेल्या जय भवानी पोळी भाजी केंद्रात कदम कुटुंबीय मागील 20 वर्षांपासून पोळी भाजी विक्रीचा व्यवसाय करतायत. या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र सध्या वाढलेली महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे हा व्यवसाय चालवणं कठीण झालं असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं आणि सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्यानं उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे पोळी भाजी विक्रेत्यांसमोर व्यवसाय टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिले. या परिस्थितीत शासनानं लवकरात लवकर दिलासा देण्याची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. मी मानसी कदम. माझ्याकडे किती फटका बसलाय सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे? सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे जवळजवळ म्हणजे डबलच फटका बसलेला आहे. कारण आता हे सगळं रेट आता आम्ही तरी अजून वाढवलेलं नाहीये. जर ह्याच्यानंतर आम्हाला जर नाही परवडलं तर आमच्याकडे कस्टमर यायची कमी होतील आणि डबल फटका आम्हाला त्याचा बसणार आहे. पण काय वाटतंय, भाव कमी होतील वाटतंय? कमी होतील असं शक्यता कमी आहे. कारण आता युद्ध चालू आहे सगळीकडेच. भाव तर सगळ्याच ठिकाणी वाढलेले आहेत. भाव हे नाही कमी झाले तर आमच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्र विधान परिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्रीयन आणि भारतीय तरुणांच्या सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण मुद्दा सभागृहात उपस्थित केला. विशेषतः काही कंपन्यांकडून कामगारांचे पासपोर्ट जप्त करून ठेवण्याच्या प्रथेमुळे उद्भवू शकणाऱ्या गंभीर अडचणींकडे त्यांनी सरकारचं लक्ष वेधले. आखाती देशांमध्ये सध्या मोठ्या संख्येनं भारतीय, विशेषतः महाराष्ट्रातील अनेक तरुण विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र अनेक कंपन्यांकडून कामगारांचे पासपोर्ट स्वतःकडे जमा करून ठेवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत जर या नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज निर्माण झाली तर पासपोर्ट नसल्यामुळे त्यांच्या स्थलांतरणात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असं आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सभागृहात अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्र सरकार आणि संबंधित भारतीय दूतावासांशी तातडीनं समन्वय साधून कामगारांचे पासपोर्ट त्यांच्या ताब्यात परत मिळवून देण्यासाठी तसंच गरज पडल्यास त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. यावर उत्तर देताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारने आतापर्यंत दुबई, अबुधाबी यांसारख्या ठिकाणांहून हजारो भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले असून त्यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कुवेत आणि इतर देशांमध्ये ज्या कंपन्यांनी कामगारांचे पासपोर्ट अडवून ठेवलेत त्याबाबत विशिष्ट तक्रारी अथवा माहिती उपलब्ध असल्यास ती शासनाला तातडीनं देण्यात यावी. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित भारतीय दूतावासांशी समन्वय साधून अशा कंपन्यांकडून पासपोर्ट परत मिळवून देण्याची तसंच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचा व्यवस्था करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून मंगळवारी तापमानानं तब्बल 40°C टप्पा गाठलाय. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरत असून येत्या काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक तापदायक ठरण्याची चिन्ह दिसू लागलीत. पहाटेच्या वेळी हवेत किंचितसा गारवा जाणवत असला तरी सकाळीच उन्हाचा चटका वाढू लागतो. दुपारपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढत असल्यानं रस्त्यांवर वर्दळही काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे.
एरवी कमाल 34 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या ठाणे शहरात यंदा तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाल्याचं दिसून येते. सध्या कमाल तापमान 38 ते 40 अंशादरम्यान झेपावत असल्यानं नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागतोय. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिलेल्या माहितीनुसार शहरात किमान तापमान 26 अंश तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. तज्ज्ञांच्या मते ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होत असून त्याचा परिणाम शहरांमधील उष्णतेवरही होत आहे. उन्हाच्या झळांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं, चक्कर येणं, अशक्तपणा किंवा श्वसनाच्या तक्रारी वाढण्याचा संभव असतो. तसंच प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम डोळ्यांवरही होत असल्यानं काही वेळा डोळ्यांसमोर अंधार येणं किंवा भिरभिरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक असून हलके आणि सुती कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचं सेवन करावं, असं ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.